नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपण आज सिंधुदुर्गमध्ये आहोत आणि सिंधुदुर्गमध्ये माफक दरात म्हणजे सर्वसामान्यांचं लग्न जे आहे ते माफक दरात कुठे लागत असेल तर ते फक्त सावंतवाडीमध्ये श्री मंगल कार्यालय जे आहे इथे माफक दरात लग्न लावले जातात. मात्र इतर ठिकाणी लाखो रुपयांचा खर्च होतो आणि हे माफक दरात लग्न कसं काय लावलं जातं त्याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत श्री गोटस्कर सर, जे 1980 पासून लग्न लावत आहेत. तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. एकंदरीत 1980 पासून तुम्ही जे लग्न लावता तर त्याचा एक थोडक्यात इतिहास सांगा. काय आहे, 1980 सालमध्ये मी इथे आशीर्वाद मंगल कार्यालय होतं. त्या कार्यालयामध्ये पहिलं लग्न लावलं. त्याच्यानंतर हळूहळू शांतादुर्गा मंगल कार्यालय, आदिनारायण मंगल कार्यालय, दैवज्ञ गणपती मंगल कार्यालय, वैश्य समाज मंगल कार्यालय असं झालं. आणि मी 1985 पासून स्वतःचं श्री मंगल कार्यालय नावाची सुरू केलं. आणि याची सुरुवात नेमकी कशी झाली ते सांगा. काय, गोव्यामध्ये मी मंगेशीला होतो, नागेशीला होतो. तिथे हॉलमध्ये लग्न लावतात ते पाहिलं. त्याच्यानंतर तिथे जेवणावळी होता. काहीतरी स्वतंत्र व्यवसाय पाहिजे या दृष्टिकोनातून म्हटलं सावंतवाडी आपलं कार्यालय काढूया म्हणून पहिल्यांदा सावंतवाडी घेऊ कार्यालय. पहिलं लग्न जे होतं साधारण त्याला किती खर्चामध्ये ते तुम्ही केलं? पहिलं लग्न साधारण 200 रुपयापर्यंत होतं. म्हणजे पहिलं लग्न तुम्ही 200 रुपयामध्ये केलं. इथे एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे की 200 रुपयामध्ये पहिलं लग्न. आता म्हणजे ते आता साधारण सरासरी आता खर्च किती आहे आता सध्याचा? आता आम्ही हॉलचे 20,000 रुपये. हॉलचे 20,000. त्याच्यामध्ये लग्न, हारतुरे, अक्षता, लाऊडस्पीकर, लाईट, खुर्च्या, हे काय असेल ते सगळं 500 खुर्च्यापर्यंत आम्ही लावतो. आमच्या हॉलचं भाडं 20,000 रुपये आहे. AC हवा असेल तर 40,000. बरं, मला सर सांगा की आत्तापर्यंत तुम्ही एकूण किती लग्न लावले आहेत? माझी साधारण 11,500च्या वर. 11,500च्या वर. 1980 पासून त्यावेळी साधारण 150-200 आणि 1985 सालपासून साधारण 2001 पर्यंत वर्षाला 280-310. वर्षाला 380 ते 210. 280 ते 310 पर्यंत त्याचं सगळं रेकॉर्ड माझ्याकडे देखील. ओके. सध्याची ही जी सरासरी आहे लग्नाची म्हणजे वार्षिक सरासरी किती आहे? लग्न किती होतात? नाही, आता काय झाली, आता साधारण सावंतवाडीमध्ये 2005 पासून हॉल खूप झाले. त्याच्यानंतर हळूहळू आता सावंतवाडीत 9 हॉल आहेत. सावंतवाडीमध्ये 9 हॉल आहेत. त्यामुळे आता साधारण 70-80 होतात. आणि आता गोव्यातून लग्न कमी येतात. ओके. म्हणजे फक्त सिंधुदुर्गातूनच नाही तर सिंधुदुर्गाबाहेरूनही इथे लग्न करण्यासाठी नाशिकचे येतात, कराडचे येतात, गडिंग्लज, ते काय रजिस्टर प्रेम प्रकरणाची जे लग्न असतात ते खास रजिस्टर मिळतं म्हणून तिकडे. बरोबर. म्हणजे 18 वर्ष पूर्ण म्हणजे संज्ञान असलेल्या 18 वर्ष मुलीचं पूर्ण आणि मुलाचं 21 पूर्ण झालेले इकडे येतात. पण आता रजिस्टर सावंतवाडीमध्ये होतो. ज्याचं आधार कार्ड आहे तिथेच रजिस्टर होतात. ज्याचं आधार कार्ड आता उदाहरणार्थ कुडाळातलं असेल तर कुडाळ रजिस्टर होतं. आता कुडाळपासून बांबोळीला असेल तर बांबोळी ग्रामपंचायतीत होतं. सावंतवाडीतलं लग्न असेल तर सावंतवाडीमध्ये होतं. आणि कोलगावला असेल किंवा माझगावला असेल तर त्याची रजिस्टर त्या ग्रामपंचायतीत होते. आता साधारणतः गरीब घरातील मुलगी असेल तर त्याच्या जी मुलीचा जो वडील असतात तर त्यांना प्रश्न की बाबा माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च किती वाढावी असेल किंवा काय, हे टेन्शन असतं एक प्रकारे. मग ते टेन्शन कमी करण्याचं किंवा म्हणा एक सहज आणि सोप्या पद्धतीने लग्न सोहळा जो आहे तो साकारण्याचं काम जे आहे ते गोटस्कर सर करतात. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि नेमकं आता तुम्हाला एक असा एक म्हणजे कुठला अनुभव असा आहे की जे लग्न लावताना असा एक अविस्मरणीय आहे, म्हणजे एखादा एक प्रसंग तुम्ही सांगू शकता का? सांगू शकतो. लग्न लावताना प्रेम प्रकरणाची लग्न लावताना म्हणजे ते प्रेम प्रकरण यशस्वी प्रेम प्रकरण ही असं असताना मुलीचे वडील आलेले असते, लावू नका म्हणून सांगतात. पण त्याच्यावर आम्ही त्या मुलीकडून निवडच घेतो की ॲफिडेविट, माझं वय पूर्ण आहे, मी स्वतः संज्ञान आहे, मी लग्न करायला तयार आहे, असं
लिहूनच देते. त्यामुळे ते आम्ही दाखवतो. तुम्ही कॉम्प्रोमाइज म्हणजे एकमेकाचं सलोखा काय तो बघा आणि द्या. पण लग्न लावल्यानंतर तसं अजूनपर्यंत काही झालं नाही. ती आई वडील परत त्यांना ॲक्सेप्ट घेतात, व्यवस्थित आहे. आणि ह्याच्यामध्ये मी अशी ख्रिश्चन मुली, मुसलमान मुली, आंतरजातीय विवाह सुद्धा लावलेले आहेत. त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम झाला आहे. पण आमच्या घरी कोण आई वडील कोणाचेही भांडायला आलेले नाही अजूनपर्यंतचा अनुभव. आणि मला एकही कोर्टात केस नाही. म्हणजे असं कधी प्रसंग आला नाही की बाबा लग्न लावताय आणि पोलीस आले किंवा पोलीस आलेले झाले आणि कोर्टमध्ये जाऊन केसही झालेली नाही आजपर्यंत एवढ्या वर्षात. आज माझं मी 44व्या वर्ष लग्न लावतो ते. तुमचं सर आता वय साधारण किती आहे? माझं आता वय 67 आहे. 67 आहे. आता तुम्ही एवढं म्हणजे जे 11,500 लग्न म्हणजे फार मोठं म्हणजे रेकॉर्ड म्हणावं लागेल ते. आणि या पाठीमागे आता नेमकं तुम्ही जे काम करताय त्या पाठीमागे तुम्ही निश्चितपणे तुमच्या पत्नीचा हात असेल आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही. तर त्याविषयी जरा सांगा जरा. ते काय असतं, लग्न लावायचं असलं की ते जेवणाची ऑर्डरी असतात, नाश्त्याच्या असतात किंवा असतात. आमचे 2 मुलगे आहेत ते बघायचे. म्हणजे 2000 ते साधारण 2 पासून ते मुलं बघायची सौ आहेच. आता ते त्यांची मुले बघतात, त्यांच्या बायका सुना आहेत त्या बघतात. अजूनही पर्यंत आता ते चालवतात. अजूनही मी लग्न लावतो. लग्न लावल्यानंतर मी घरी जाऊन बसतो. जेवणाच्या ऑर्डरी किंवा ज्या असतील त्यात तीच बघ. म्हणजे हातभार थोडाही लागतो त्यांचंही योगदान आहे. आणि अगोदर सावंतवाडीत पहिलं जेवण बाहेर न्यायची जी सोयी केल्या तर मीच केल्या. कारण काय, कुठच्या हॉलला जेवण त्यावेळी तयार करत नव्हते. आम्ही आमच्या घरामध्ये करून 3-3 हॉलला जेवण आम्ही पोच करायचो गाडीला. आता आम्ही कुठेही नेत नाही, आम्ही आमच्या हॉलला. ओके. म्हणजे आता साधारणतः सावंतवाडीमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहितीच आहे, आता गोवा, कर्नाटक आणि इतरही भागातून इथे मोठ्या प्रमाणात येतात. सगळ्यांना घोटस्कर हॉल प्रसिद्ध. घोटस्कर हा प्रसिद्ध आहे आणि श्रीमंगलकर आहे. घोटस्कर हॉल मला सगळे अजूनही भटजी घोटस्कर भटजीच. घोटस्कर भटजी. मी बाजारात जरी कुठेही गेलो तरी मला घोटस्कर भटजी म्हणूनच ओळखतो. छान तुम्ही माहिती दिली. आणि जो सर्वसामान्यांचा जो खर्चाचा जो आवाका असतो, म्हणजे एखाद्याला टेन्शन येते की आता लग्न करायचं काय करायचं, लाखो रुपयांचा खर्च म्हणजे जवळजवळ 1-2 लाख नाही तर तब्बल 8 लाख 10 लाख त्याचा हिशोब नसतो लग्न सोहळा म्हटला तर तो जो सोहळ्याचा खर्च आहे तो इथे माफक दरामध्ये केला जातो. हे या श्री मंगल कार्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि सरांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की ते हे कमी बजेटमध्ये जे मंगल कार्यालय आहे, ज्या रेशीम गाठी आहेत ते बांधण्याचं काम करतात. तर सर तुम्हाला अशाच शुभेच्छा आणि तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.